आमच्या समोर राहणाऱ्या काकूने मला आज हे दिलेले होते. तुम्हाला बघून काय वाटतंय मला कमेंट करून सांगा. कच्ची बोरं वाटतात ना? नाही, नाही. ही कच्ची बोरं नाहीयेत. ही कच्चे टोमॅटो आहेत. माझ्या मिस्टरांनी पण आल्या-आल्या बोलते, "कच्ची बोरं आणली?" मी म्हटलं, "नाही, ही कच्ची बोरं नाहीयेत. ही कच्ची टोमॅटो आहेत." म्हणलं, "सकाळी चटणी करायला आणलेले आहेत. त्या काकूनी मला दिलेले आहेत." तर मग त्याला रात्रीच मी सगळे धुवून ठेवले. रात्री थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली ना, मग सकाळी माझी घाई होत नाही. कारण मला सकाळी 5, 5:15ला उठावं लागतं. तर मग खूप घाई होते माझी. मग मी सगळी पूर्वतयारी रात्री थोडीशी करून ठेवते. तर टोमॅटो मस्त स्वच्छ धुवून वगैरे मी पुसून वगैरे ठेवून दिले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डेली मी रात्री मनुका भिजत घालते आणि सकाळी अनवश्यपोटी घेते. हे रक्त वाढण्यासाठी शरीरामध्ये खूप फायदेशीर आहेत. आणि मग आता आलेला आहे आपला मेडिसिन घ्यायचा टाईम. आणि मेडिसिन घेताना मी नेहमी हे दुधासोबत घेते. कारण मेडिसिनला थोडीशी पॉवर असते. तर मला थोडंसं हेवी जातात आणि चक्कर वगैरे येते. म्हणून मी एव्हरी टाईम मेडिसिन ही दुधामध्येच घेते. म्हटलं चला सगळं घर आवरून ठेवूया आणि किचन वगैरे सगळं आवरून मेडिसिन घेऊन झोपायला जाऊया. तर मी इथे बघा आता ह्या माझ्या मेडिसिन आहेत ब्लडच्या. सगळं मी घेतल्या, किचन वगैरे सगळं आवरलं. म्हटलं आता आपण झोपायला जाऊया. तर बाहेर येऊन हॉलमध्ये बघते तर श्रीने सगळा पसारा करून ठेवलेला होता. मस्त टीव्हीला वगैरे कव्हर घातलं, बेड वगैरे आवरला, सोफा वगैरे सगळं आवरून छानपैकी लावून ठेवलं. आणि श्रीच्या सगळ्या रात्रीच्या ज्या स्कूलला जाणाऱ्या वस्तू आहेत, त्याचं आय कार्ड, बेल्ट, टाय ह्या सगळ्या रात्रीच मी एका टेबलवर ठेवल्या. म्हणजे सकाळी म्हटलं शोधायची गरज नाही आहे. हे बघा मस्तपैकी घर आवरून ठेवलेलं आहे. आणि म्हटलं चला आता रात्रीचे 12 वाजत आलेले आहे. आता आपल्याला झोपायला जायला पाहिजे कारण तर सकाळी उठायला होणार नाही आहे. तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. चला मंडळी पुन्हा भेटूया.